15 जानो त्या तुकड्याचा हिशोब सुद्धा तुम्ही आम्हाला दिला नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. अरे भडवीच्यानो, आमचा बाप घरात बसून जे त्याला जमलं ना ते तुम्हाला बाहेर पडून जमलं नाही. मणिपूरमध्ये माझ्या महिलांची धिंड निघत होती आणि हा माणूस इथे जाणं तर दूर त्याच्यावर एक शब्द बोलायला तयार नव्हता. हे सगळे भिकारलेले बडवे खोके आहेत. हे कधीच जाणार? ज्याने आयुष्यात संसार करू नाही ना ते का देश चालवून जमतं काय? काल भांडूप येथे ठाकरे गटाचा ईशान्य मुंबईतील कोकणवासियांचा मेळावा पार पडला. हा मेळावा तो गाजवला त्या म्हणजे शिवसेनेच्या रणरागिणी जान्हवी पाटील यांनी. जान्हवी पाटील यांनी अक्षरशः मोदी आणि फडणवीस यांना सळो की पळो करून सोडलं. खासदार विनायक राऊत, आदेश बांदेकर हे फक्त बघतच राहिले. पाऊस सुरू असतानाही लोक हे भाषण ऐकत राहिले. जान्हवी पाटील यांनी मोदी सरकारचा 9 वर्षाचा पूर्ण पाडाच वाचला आणि कसं मोदींना आपल्याला फसवलं म्हणून अरे रांडीच्यांनो हा हिशोब कोण देणार म्हणून तुफान धुतलं. पाहूया तो संपूर्ण व्हिडिओ. त्यामुळे आपण कुटुंब प्रमुख म्हणून आपल्याला जी काही तारेवरची कसरत करावी लागते ती एक संसार चालवणाऱ्यालाच कळते. पण ज्याची पिसं काढून सोडलेल्या कोंबड्या ज्याने आयुष्यात संसार करूक नाही ना ते का देश चालवक जमतलो काय? म्हणजे ज्याने संसार करूक नाही तो देश चालवता. आमच्या मालवणीत एक म्हणा, बायल नाही बिराड आणि टिंबटिंबक बांधला शिराड. ती अवस्था आमच्या परिधान मंत्र्याची असा. तुमका थोडासा मागे नेतय कारण आपण सगळे शिवसैनिक आहोत. उद्धव साहेबांनी बराच काही भोगलेला असा, पण त्या भोगण्याची शृंखला उद्धव साहेबांची ज्या 2014 सुरू झाली, आपल्या जनतेची भारतीयांची सुरू झाली, थोडासा तुमका मागे नेतय. आठवा 2014 अण्णा हजारे जंतर मंतरवर लोकपाल विधेयकासाठी थैथयाट करत होते. रामदेव बाबा सुद्धा त्यांच्या बाजूला बसले होते. आज मला तर वाटतं अदानी अंबानी नंतर सगळ्यात जास्त संपत्ती रामदेव बाबांची असायला हवी. सास बहू सिलेंडर घेऊन रस्त्यावर महागाईसाठी किंचाळत होत्या आणि महंगाई की बढ़ती मार अब की बार ह्या घोषणा किंचाळून आपले कान किटले होते. आणि त्या अच्छे दिनाला भुलून आपण सगळ्यांनी यांना निवडून दिलं. आज 9 वर्ष झाली. 9 वर्षात काय झालं? झालं ना, बरंच काही झालं. आधार कार्ड बँकेला लिंक झालं, जनधन खाती झाली, थाळ्या वाजवून झाल्या, दिवे पेटवून झाले, घर घर तिरंगा फिरवून झाला. आमच्या कोकणात मेरी माटी मेरा देश म्हणून घागरीतनं माती फिरवून झाली. सगळं काय झाला. वास्तवात काय झालंय माहिती आहे का? वास्तवात आपल्या भारताची बेकारी जी 21% होती ती 29% गेली. आणि हे सगळं करणारे आज देशात बसलेत. यांची पहिला भ्रष्टाचार कोणता असेल आठवून बघा, नोटाबंदी. संध्याकाळी 8 वाजता प्रधानमंत्री आपल्या टीव्हीवर आले आणि आपल्याला काय सांगितलं? भाई और बहनों, 500 और 1000 के नोट महज एक कागज का टुकड़ा बन के रह जाएंगे. अरे 15 जानो त्या तुकड्याचा हिशोब सुद्धा तुम्ही आम्हाला दिला नाहीत. ही वस्तुस्थिती आहे ना. त्या तुकड्यांचा हिशोब मिळाला नाही. किती काळा पैसा आपल्या देशात आलाय याची कुठे मोजदाद झाली. पण या नोटाबंदीचा सगळ्यात जास्त फायदा एका राजकीय पक्षाला मात्र झाला. मी हे विधान जबाबदारीने करतेय कारण त्या राजकीय पक्षाने 20% कमिशनवर हाच पैसा रेग्युलर करून दिला. दुसऱ्या बाजूनी म्हणायला गेलं तर 2014 साली गुजरातचं फसवं विकास मॉडेल आणि फसवा विकास दाखवत प्रतिभा नसलेले स्वतःच्या प्रतिमेच्या प्रेमात असलेला एक माणूस आपल्या अख्ख्या भारतभर त्याचं तोंड दाखवलं गेलं. आणि त्याचं तोंड पेट्रोल पंपापासून ते संडास मुतारीपर्यंत सगळीकडे त्यांचं तोंड दिसत होतं. आणि त्यांनी काय केलं तर मी कसा चांगला आहे आणि गुजरात कसा मी विकसित केला फक्त हेच दाखवलं. आणि याच माणसाने आपल्याबरोबर आज तुम्ही त्याची परिस्थिती बघाल तर 15 माणसांची टीम ही फक्त फोटो काढायला फिरत असते. गणपतीला पाठमोरा राहून कॅमेरामॅनला नमस्कार करणारा हा एकमेव भारतातला माणूस आहे. याच माणसाने 2014ला संसदेच्या पायरीवर डोकं ठेवून नमस्कार केला. आज बरोबर 9 वर्षांनी संसद अडगळीत काढली. ज्या संसदेचं उद्घाटन करताना त्यांनी म्हटलं की यत्र नार्यस्तु पूज्यते रमते तत्र देवतः, त्याच संसदेच्या उद्घाटनाला भारताच्या महिला राष्ट्रपतींना फक्त त्या आदिवासी आहेत म्हणून प्रवेश नाकारला किंवा आमंत्रणच दिलं नाही. ज्या वेळेला संसदेचं उद्घाटन होत होतं त्याच वेळेला माझ्या देशाची शान असलेल्या माझ्या महिला खेळाडू यांच्या खासदाराच्या अत्याचाराविरोधात बाहेर भांडत होत्या आणि आतमध्ये त्या अत्याचार करणाऱ्या खासदाराचा सत्कार चालू होता. मणिपूरमध्ये माझ्या महिलांची धिंड निघत होती आणि हा माणूस इथे जाणं तर दूर त्याच्यावर एक शब्द बोलायला तयार नव्हता. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला
तेव्हा या 56 इंच छातीच्या माणसाने 3 मिनिटं संसदेत त्याच्यावर शब्द काढले, त्याच्या पुढे काहीच नाही. मग हे काय चाललंय याचा कुठेतरी विचार करायला आपल्याला वेळ आलेली आहे. आज हे जे प्रधानमंत्री आहेत ते आपलं शिक्षण लपवतात. मला प्रश्न पडतो, खोटं पदवी दाखवायची काय गरज आहे? या महाराष्ट्राने गाडगे बाबांना कधी त्यांचं सर्टिफिकेट विचारलं नाही. गाडगे बाबांनी आपल्या योगदानाने महाराष्ट्रात आज नाव कमवलं. आज त्यांच्या नावावर PhD चालू आहे, पण यांना छुप्या सर्टिफिकेट दाखवावे लागतात. का गरज आहे सर्टिफिकेट दाखवायची? या सगळ्याचा कधीतरी तुम्ही विचार केलाय का? म्हणजे रंग आणि बिल्ला मिळून जे काही भारताचं वाटोळ चालू आहे ते वाटोळ जर थांबवायचं असेल आणि खऱ्या अर्थाने भारताला जर योग्य दिशेवर न्यायचं असेल तर भाकरी परतण्याची गरज आली आहे. हे खोके सरकार, आमदार आपल्या दारी, सरकार आपल्या दारी नावं जे काय गावात धुमाकूळ घालतोय हे थांबवायची गरज आहे. आपण म्हणतोय की कोकणातलं मी सांगताना देशाचं का सांगते? कारण संसदेत ज्यांच्याकडे 5वी बहुमत आहे, संसदेतल्या बहुमतावर जे काहीही करू शकतात, पण त्यांना ते करायचं नाही आहे आणि म्हणून ती घोगडी भिजत ठेवलेली आहेत. आणि पुढे सांगायचं गेलं तर असंच पुढे गेलात तर अनेक प्रश्न त्या लोकांनी तसेच बांडगुळीत बांधून ठेवलेत. खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर कोरोना काळात आमच्या उद्धव साहेबांनी अतिशय उत्तम काम केलं. अरे हे म्हणतात आमचे उद्धव साहेब घरात बसून होते. अरे भडवीच्यानो, आमचा बाप घरात बसून जे त्याला जमलं ना ते तुम्हाला बाहेर पडून जमलं नाही. जे स्वतःला योगी म्हणवतात, अर्धा तास गंगेची पूजा करतात, त्यांच्या राज्यात गंगेत प्रेत वाहत होती. हे जे विकासाचं मॉडेल सांगतात गुजरात, त्या गुजरातात प्रेतांना अग्नी देण्यासाठी 3-3 दिवस वाट पाहावी लागत होती. आणि आमच्या जिल्ह्यात उद्धव साहेबांनी जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट निर्माण होत होते. हा आमचा उद्धव साहेबांचा काम आहे. आणि तो माणूस इतका योगी आहे, मी म्हणते खऱ्या अर्थाने कोण योगी असेल तर आमचे उद्धव साहेब योगी आहेत. कारण एका क्षणात मला कुठल्याही सत्तेचा आणि कुठल्याही खुर्चीचा मोह नाही हे त्यांनी दाखवून दिलं. कोर्टात कदाचित आम्ही जिंकलो असतो, पण महाराष्ट्राच्या मनावर आज आम्ही हरलो असतो, ते आज उद्धव साहेबांनी करून दाखवलंय. आणि म्हणून मला वाटतंय की मी एक ज्योत घेऊन तुमच्याकडे आलेली आहे. ही ज्योत तुमच्याकडे देते. आपण प्रत्येकाने आपल्या मनातली ही ज्योत जागी करायची आहे. प्रत्येकाने हे प्रश्न स्वतःला पहिले विचारायचे आहेत. आपल्या शेजारी जावा, पाजारी जावा, आणखीन कुठे जावा, पण प्रत्येकाला हे सांगा की आता 2024 मध्ये लोकसभेला मात्र आपल्याला ह्यांची भाकरी परतायची आहे. आणि ह्यांचं लोकसभेतलं पहिलं बहुमत जे आहे, 5वी बहुमत, ते थांबवायचे. खऱ्या अर्थाने तिथली सत्ता गेली, महाराष्ट्रात वेळ लागत नाही. तो हे सगळे भिकारलेले बडवे खोके हे कधीच जाणार. फक्त आपली गरज आहे, उद्धव साहेबांचे हात बळकट करा. आणि ते करायचं असेल तर कोकणातनं पहिली नांदी तुमका माहिती आहे. आता ह्यांनी आपण म्हणूया गाराणा घातल्यानी 12-5चा गाराणा. 12 म्हणजे आमच्या गावात सगळे लागतात, लोहार लागतात, सुतार लागतात, सगळे 12-5 लागतात. पण आमच्या कोकणातनं 12-5चा लागलेला गाराणा या माणसाक यशस्वी करून सोडतलो. आणि खऱ्या अर्थाने यशस्वीची नांदी खासदार साहेबांच्या निमित्ताने किंवा संजय पाटलांच्या निमित्ताने आपण दाखवून देऊ. आणि खऱ्या अर्थाने हा जो कोकणाचा इतिहास आहे तो महाराष्ट्रात आणू, एवढं सांगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.